मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत आपले खतरनाक आणि रागीट अण्णा काय ग्रीन अण्णा यांचा शोल्डर वर्कआउट. राग बघ बाई, आता कामच नाही ठेवलाय. आला अंगावर घे शिंगावर. भासो त्यांना भांडत बसू दे, आपण वर्कआउटला सुरुवात करू. बेल्ट बांधून पहिली एक्सरसाइज घेतो मी मिलिटरी शोल्डर प्रेस. सुरुवातीला एम्प्टी बार टाकला होता तेव्हा असं वाटलं तिच्या आईला मारीन 60-70 किलो अशा गावात. दुसऱ्या सेट नंतर 50 किलो उचलायची पण मारामार. आईला हे म्हणजे असं झालं, ताटात वाढून घ्यायचं राजभर आणि खायचं टिंब टिंब. घाणेटाचा विचार करतो, अपशब्द वापरत नाही हो मी. शेवटचा सेट असा कसून मारलाय भेंडी. आज खरा शोल्डर वर्कआउट वाटतंय. पुढची एक्सरसाइज अण्णा मारतात अल्टरनेट डंबल ओव्हरहेड शोल्डर प्रेस. आईला पहिले कमी वजनाचा डंबल उचलून बघितला ना, भेंडी डोक्यात पाडाचा टापकन. मग घेतलाय दणकट 25 किलो. नाद आहे का बाई. यात मी असा एक्सपिरियन्स केला, दोन्ही डंबल एकत्र उचलण्यापेक्षा सिंगल डंबल लिफ्ट करण्यात जास्त एनर्जी खर्च होतोय. कारण का बाई दुसऱ्या बाजूला बॅलन्स पण करायचा असतं नाही. त्यानंतर रागीट अण्णा बोलतात आता केबल लॅटरल रिजेस मार. आता हीच व्हिडिओ मी स्टोरीला टाकली तेव्हा भिकमागी साली पोरं बोलतात दादा तू जरा बाजलो हो ना. श्यामन्याऊ माझ्या व्हिडिओ मध्ये वर्कआउट बघायला येताव का पोरी बघायला येताव. ह्यांच्या आईला मलाच इग्नोर करून टाकला. अण्णा बोलतात जाऊ दे तू लक्ष नको देऊ, तू आता तीच केबल धर आणि समोरच्या साईडला उडव. अरे म्हणजे फ्रंट रेजेस भाई, काय पण बोल भाई. जर तुला शोल्डर साठी रेजिंग मुवमेंट करायला आवडत असेल तर डंबेल पेक्षा केबल ऑल टाइम बेस्ट. मला तर पर्सनली खरंच खूप आवडली ही एक्सरसाइज. मग अण्णांनी मला सांगितलं आता त्याच केबलवर अपराईट रो मार. पहिले छोटासा वेट उचलून बघितला, कारण मी तर अपराईट रो जास्त मारतच नाही. म्हटलं पहिले प्रॉपर शोल्डर फील होतंय का बघू दे. नाही आता त्याच्या आईला शोल्डर कमी नाही, लोअर बॅक वर जास्त प्रेशर यायचा आणि कमरेच्या पालख्या व्हायच्या. मला अनुभव आहे म्हणून मी सांगतोय. आता मारा 100 किलो, मला काय बासा मोडून पॅकट. त्यानंतर अण्णांनी मला पक्षी बनवला. अण्णा म्हणाले 2 डंबल घे, खाली मुंडी पाताल धोंडी करून डागात उडायला सुरुवात कर. आता मला समजलं रिअल डेल्ट डंबल फ्लाय मारायची. हळूहळू माझ्यासोबत राहून अण्णा पण आपली भाषा शिकायला लागलं. बोलता बोलता अण्णांचा वर्कआउट कधी संपला पत्ताच नाही लागला. म्हटलं थोडी एनर्जी राहिलीच आहे तर पावाच्या लाद्या शिजवतो ना थोड्याशा, तेवढं स्टेजवर चांगलं दिसेल. मग काय मारले ताणून 4 सेट. आता दाखवतो तुम्हाला पंप कसा आलाय. पंप खतरनाक नाही का माहित नाही, पण मला शोल्डर वर्कआउट करायला लय कंटाळा येतं. पण आजचा वर्कआउट करून बाई लय मजा आली. खरंच सांगतोय, नाही तर मला लय कंटाळा येतं शोल्डर मारायला. आधीच तर शोल्डर एवढा पेन होत असते. असो, जर व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.